आणि तुम्ही मला पत्रकार बंधूंनी सांगावं, जुगार करणे योग्य आहे, मी जिथं घोषित करतो अतिशय छान केलं, ह्याला 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला झेंडावंदनला बोलवून याचा सत्कार करतो. जुगार खेळणं अयोग्यच आहे, त्यातलं गांभीर्य हेच आहे. इथे स्वतः नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी ते करायला पाहिजे. 100% बरोबर बोलला. एखादी शाळा चांगली असेल तर त्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना घालतो, त्या शाळेचा बोध घे, तर त्या शाळेचं काय नेमकी प्रसिद्धी आहे प्रचिती आहे हे पाहिल्याशिवाय आपण आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना तिथं नेत नाही. मग ह्यांच्या मतदारसंघामध्ये कोल्हापूर शहरवासियांनी ह्यांच्या वडिलांकडून आणि मुलग्याकडून काय शिकायचं? जुगार खेळा, मटका खेळा, बिटिंग खेळा. कालच आम्ही निवेदन दिलं राजू यादवांच्या माध्यमातून. त्यांनी ते संपूर्ण काय नाव त्यांचं तुलसाने म्हणून एक मुलगा आहे 20 वर्षाचा, गांधीनगरच्या पोलीस निरीक्षकांना आम्ही निवेदन दिलं कालच साहेब. निवेदनात काय म्हणले, मटका, जुगार, बिटिंग आणि कॅसिनो यामुळं भविष्यातले मुलं बरबाद व्हावं लागतात आणि त्या पोरानं साहेब आत्महत्या केली. आणि तुम्ही जे म्हटला शनिवार रविवार कोल्हापुरातले किमान 20% लोक तिथं असतात, हे सत्य आहे. मी तर काय अडवू शकत नाही, ते काय माझ्याकडून पैसे घेऊन जात नाही. जुगार खेळणारे घेऊन देत, पण ह्या व्यक्तीने तिथं जाऊन अशा पद्धतीचं वर्तणूक करणं हे योग्य आहे का? याचं उत्तर मला त्या परिवारानं द्यावं आणि क्षीरसागरांनी घोषित करावं, होय माझं पोरगं जुगारड आहे, माझी काय अडचण नाही, मी माघार घेतो सगळं, पण ते क्षीरसागरांनी सांगावं.